राज्यावर अवकाळीचं संकट। येत्या काही दिवसांमध्ये राज्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज। काटकसर ही भविष्यातील युद्धाचे संकेत। ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी उलगडला काटकसरीचा अर्थ। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसर करायचं आवाहन केल्यानंतर त्याला काँग्रेसचं आव्हान। काटकसरीवर काँग्रेसची कटकट सुरूच। देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधी यांच्यावर टीका। राहुल गांधी हा रिजेक्टेड माल। आवश्यक सोने चांदी खरेदी टाळली तर 1.5 कोटी लोकांचा रोजगार बुडेल। सराफा बाजाराची चिंतित प्रतिक्रिया। नेहरूंनी आवाहन केलं की योग्य, मग मोदींनी आवाहन केलं की चूक का? केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचा काँग्रेसला सवाल। शिवाई एसटी बसमध्ये कंडक्टर नूर मोहम्मद कडून गैरवर्तन। कंडक्टर निलंबित, मात्र अद्यापही मोकाट। सीसीटीव्ही असल्यानं उघड झाला प्रकार। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप, बसमध्ये हिंदू तरुणीची छेडछाड हा ट्रॅव्हल जिहाद। काढला मोर्चा। निदा खान समर्थन प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी। इम्तियाज जलील हा निदाचा नातेवाईक असल्याचा संजय शिरसाट यांचा आरोप। कॉर्पोरेट जिहादी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। बळजबरीनं धर्मांतर करण्यासाठी गोमांस खाऊ घातल्याचा निदावर आरोप। एमआयएम ही दहशतवादी संघटना, नितेश राणेंचा दावा। राणेंनी केली ओवैसींची तुलना लादेनशी। जिहाद्यांचा समर्थक पोहोचला उच्च न्यायालयात। मतीन पटेलकडून स्वतःचं अतिक्रमण वाचवण्याचा प्रयत्न। मतीनच्या घरात सापडली होती निदा खान। हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे यांची साक्ष। दिलगिरी व्यक्त करण्यास अंधारेंचा नकार। विडंबनकार कामराचं अंधारेंकडून समर्थन। महिला आयोग मिळवण्यासाठी शायना एनसी पक्ष बदलणार का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। ठाकरे गट प्रवक्त्याच्या दाव्यामुळे नवाच वाद। बाबा सिद्दीकींच्या हत्येला निष्काळजीपणा जबाबदार। सिद्दीकी यांचा सरकारी सुरक्षा रक्षक बडतर्फ। सक्तवसुली संचालनालयाला हवाय भोंदू खरातचा ताबा। सूत्रांची माहिती, भोंदू अशोक खरात प्रकरणात नवी घडामोड। सासरच्या मारहाणीत पीडितेचा गर्भपात। अमरावतीमध्ये नवरा, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। बीड शहरात खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका हा रस्ता अजूनही अपूर्णच। तामिळनाडूमध्ये सुसंवादाचं पर्व सुरू करण्याचा प्रयत्न। आघाडी सरकारचे मुख्यमंत्री जोसेफ विजय स्टॅलिन यांच्या भेटीला। सोमनाथाच्या मंदिर जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण। मंदिरामध्ये पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधिवत पूजन।